अहिल्यानगरमधील राष्ट्रीय कबड्डीपटूवर क्रीडा प्रशिक्षकांकडून अत्याचार, 2 शिक्षकांना अटक. अहिल्यानगर तालुक्यातील एका 17 वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटूवर अत्याचार झाल्याच्या गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून 2 क्रीडा प्रशिक्षकांना अटक केली आहे. अंकुश बबन भेंडेकर वय वर्ष 24 आणि शिवाजी निवृत्ती वाबळे वय वर्ष 55 दोघे ही राहणार दहिगावणे तालुका शेवगाव आणि रमेश शिवाजी गांगर्डे वय वर्ष 26 राहणार बहिरोबाची वाडी तालुका कर्जत अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे हे क्रीडा प्रशिक्षक असून त्यांना न्यायालयीन कोठडी सोडवण्यात आली आहे. तर अंकुश भेंडेकर जामिनीवर आहेत. पीडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात 26 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आलाय. 17 वर्षीय पीडित मुलगी ही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू आहे. चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून ती भोसरी येथील एका संस्थेत सरावासाठी गेली होती आणि आपल्या मामाकडे वाकड येथे राहत होती. 25 फेब्रुवारी 2025 रोजी ती घरी परतली नाही, तेव्हा तिच्या मामाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांनी अंकुश भेंडेकरला अटक केली. त्याला नंतर जामीन मिळाली. चौकशी दरम्यान पीडित मुलीने आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात अॅट्रॉसिटी आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याची कलमे जोडली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या नेतृत्वाखालील तपासात शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस लवकरच न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करणार आहेत.